तर या सगळ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकांसाठी महायुतीमध्ये बैठकांची मालिका सुरू आहे। फडणवीसांनी वर्षावर भाजप मंत्री आणि नेत्यांसोबत चर्चा केली। महापालिकेमध्ये ही भाजपच मोठा भाऊ असेल आणि त्याच दृष्टीने कामाला लागा अशा सूचना फडणवीसांनी दिल्या। पाहूया। आगामी पालिका निवडणुकांसाठी महायुतीमध्ये बैठकांची मालिका सुरू आहे। मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षावर भाजप मंत्री आणि नेत्यांसोबत चर्चा झाली आहे। यावेळी फडणवीसांकडून सर्व मंत्र्यांवर विभागनिहाय जबाबदारीचं वाटप करण्यात आलंय। तर तिकडे उपमुख्यमंत्री शिंदेंची सुद्धा त्यांच्या मंत्र्यांसोबत बैठक झाली आहे। या बैठकीत पक्षातील मंत्र्यांना उपमुख्यमंत्री शिंदेंनी कानमंत्र दिलाय। तर अजित पवारांची राष्ट्रवादी पुन्हा गुलाबमय होण्याची चर्चा आहे। दादांच्या राष्ट्रवादीकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे। महाराष्ट्रात भाजप पुन्हा नंबर 1 पक्ष होण्यासाठी मेहनत घ्या अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्यात। फडणवीसांकडून मंत्र्यांवर विभागनिहाय जबाबदारीचं वाटपही करण्यात आलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जबाबदारीचं वाटप करण्यात आलंय। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईत जबाबदारीचं वाटप करण्यात आलं। तर आगामी निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा असेही आदेश उपमुख्यमंत्री शिंदेंनी त्यांच्या मंत्र्यांना दिलेत। पक्षातील मंत्र्यांसोबतच्या बैठकीत शिंदेंनी कानमंत्र दिलाय। ठाकरे गटातील नेत्यांच्या पक्षप्रवेशाची मंत्री आणि नेत्यांवर जबाबदारी देण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे। तर अजित पवारांची राष्ट्रवादी नरेश अरोरांच्या डिझाइन बॉक्स संस्थेची मदत घेणार असल्याचीही चर्चा आहे। राजकीय रणनीतिकार नरेश अरोरांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। आगामी निवडणुकांसाठी नरेश अरोरांची कंपनीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी काम करण्याची शक्यता आहे। काल अतिशय महत्त्वाची आमची बैठक झाली आहे। संघटन, त्याची रचना, त्याच्या नियुक्त्या, त्याबद्दलचा कार्यकाल आणि त्याच्याबद्दलची नियमावली आणि नियुक्त्यांचं जाळं विणण्याची भूमिका आम्ही स्पष्ट करून त्याचा कार्यक्रम तर ठरवलाच। मिठी नदीमध्ये साफसफाईमध्ये पैसा खाणं, गार्डनमध्ये पैसे खाणं, आरोग्यामध्ये पैसे खाणं, कोविडच्या वेळेला मुंबई महानगरपालिकेचे जे पैसे वापरले त्याचा हिशोब नसणं, मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीला आता जनता उत्तर देईल आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये विजय हा 100% महायुतीचा आणि शिवसेनेचा भगव्याचाच होईल।